नमस्कार, गावाकडची टेस्ट या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत। तर आज आपण आहे ना मस्त कमी साहित्यात आणि झटपट होणारी रेसिपी बनवणार आहोत। ते ना तुम्ही लहान मुलांच्या डब्याला पण बांधू शकता आणि नोकरीला जाणार त्यांच्यासाठी सुद्धा आहे ना तुम्ही डब्याला देऊ शकता। असं आहे ना चटपटीत आज आपण आहे ना हिरव्या मिरची घालून आहे ना मस्त भेंडीची भाजी बनवणार आहोत। सुकी भाजी असणार आहे आणि त्याबरोबर खाण्यासाठी आहे ना ज्वारीचं भाकरी सुद्धा आपण बनवणार आहोत। तर भेंडीची भाजी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ते आपण आता इकडे बघू शकता। भरपूर आहे ना असं भेंडी घेतलेली आहे आणि कवळी जार भेंडी आहे आणि असं आपण आहे ना बारीक चिरून घेतलेले आहे। आणि इकडे बघू शकता तेल लागणार आहे आणि इकडे टोमॅटो कांदा चिरून घेतलेले आहे बारीक आणि इकडे आलं लसूण घेतलेले आहे, हिरव्या मिरची घेतलेली आहे, कढीपत्ता कोथिंबीर घेतलेली आहे आणि इकडे मीठ देशी हळद पावडर जिरं मोहरी घेतलेली आहे। आपल्याला आहे ना हे हिरव्या मिरची आलं लसूण आहे ना बारीक करून घ्यायचं, ते बारीक करून घेऊया। कढई ठेवलेली आहे तर त्यामध्ये आपण घालूया हे भेंडी। आपल्याला भेंडी आहे ना थोडंसं भाजून घ्यायचं, त्यासाठी आपण सगळे भेंडी घालूया कढईमध्ये आणि चांगलंसं आपण हे भेंडी आहे ना भाजून घेऊया। पूर्ण आहे ना थोडंसं म्हणजे चिकट असतो भेंडी, त्यामुळे भाजून घेतल्यामुळे पूर्ण असं सुटसुटीत होते। त्यामुळे आपल्याला चांगलंसं भेंडी भाजून घ्यायचं आणि भाजून घेतल्यावर आहे ना भाजी सुद्धा खूप छान होते। त्यामुळे आपल्याला हे भाजूनच घ्यायचं आहे। मस्त कवळीजार भेंडी आहे। असं आपण आहे ना सुकी भाजी वगैरे करून लहान मुलांना दिलं तरी पण आहे ना आवडीनं खातील। आणि भेंडी म्हटली की सगळ्यांना आवडतो। शकताय भेंडी आहे ना थोडंसं आता भाजलेले आहे, हे बघा कसं एक 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 चिटक होते भेंडी। त्यामुळेच आहे ना आपल्याला चांगलंच आहे ना भेंडी हे भाजून घ्यायचं। तर आपल्याला आहे ना सगळं सुट्ट होण्यासाठी आहे ना आपल्याला थोडंसं यामध्ये तेल घालायचं, सगळं सुटसुटीत होतं आणि चांगलंसं भेंडी भाजला पण जाईल। तर या पद्धतीने आपल्याला आहे ना भेंडी चांगलंसं हे भाजून घ्यायचं। हे बघा तेल घालून आहे ना परतून घेतली की पटापट सगळं सुटसुटीत होते भेंडी आणि भाजी सुद्धा छान होते, तिखट होणार नाही। त्यामुळे आपण भाजून घेतानाच आहे ना भेंडी चांगलंसं भाजून घ्यायचं। बघा आता पूर्ण सगळं आहे ना तर सुटसुटीत झालेले आहे, बघू शकता भेंडी। तर आता आपण हे काढून घेऊया। आपण सगळं भेंडी काढून घेतलेले आहे। परत आपण कढईत ठेवलेले आहे तर त्यामध्ये आहे ना आपण 1-2 चमचाभर आपण तेल घालूयात आणि तेल आपल्याला चांगलंसं गरम करून घेऊया। बघा आता तेल गरम झालेले आहे तर त्यामध्ये आपण जिरं मोहरी घालूयात। मस्त आहे ना चांगलंसं तडतडलेले आहे, बघू शकता। तर ह्यामध्ये घालते कढीपत्ता, बारीक चिरलेला कांदा आणि कांदा थोडासा आपण आहे ना परतून घेऊया। थोडंसं कांदा परतले की मग आपल्याला यामध्ये टोमॅटो वगैरे घालायचं आणि जास्त वेळ पण लागत नाही, एकदा तेल गरम झालं की पटापट परतला जातो। बघा आता कांदा परतलेले आहे तर आता आपण यामध्ये घालूया टोमॅटो, म्हणजे टोमॅटो पण मऊ होईल। यामध्ये आपण थोडंसं ना मीठ घालूया, म्हणजे कांदा टोमॅटो लवकर मऊ होईल। बघा आता बघू शकता कांदा टोमॅटो पूर्ण असं मऊ झालेले आहे। तर आता आपण इकडं हे हिरव्या मिरची आलं लसूण वगैरे बारीक करून घेतलेले आहे ते घालूयात आणि हे सुद्धा आपल्याला चांगलंसं परतून घ्यायचं, म्हणजे लसणात वगैरे कच्चेपणा जायला पाहिजे तसं आपल्याला हे परतून घ्यायचं। बघा आता ह्यामध्ये आपण आहे ना इकडे अर्धा चमचाभर हळद पावडर घेतलेली आहे, देशी हळद पावडर आहे तर ते घालूया। चांगलंसं आपण मिक्स करून घेतलेले आहे तर यामध्ये आपण घालूया भेंडी। चांगलंसं परतून घेतल्यामुळे ना पूर्ण सुटसुटीत झालेलं आहे भेंडी, तर ते भेंडी सगळं आपल्याला घालायचं आणि चांगलंसं आपल्याला हे मिक्स करून घेऊया मसाल्यामध्ये। पूर्ण सगळं असं आपल्याला खालीवर करून हे मिक्स करून घ्यायचं आणि सगळीकडे मसाला सुद्धा चांगलंसं लागायला पाहिजे। आता एवढं छान दिसतंय भाजी। बघा आपण सगळं तर मिक्स करून घेतलेले आहे तर यामध्ये आपण घालूया चवीपुरतं मीठ भाजीला आणि बारीक चिरलेला कोथिंबीर घालूया।
परत आपण आहे ना मिक्स करून घेऊया. आणि भेंडी वगैरे कोवळी आहे त्यामुळे आपल्याला यामध्ये पाणी वगैरे काहीच वापरायचं नाही. पटकन आहे ना त्यातून मऊ होते भेंडी. तर आता आपण सगळं तरी मिक्स करून घेतलेले आहे. तर ह्याच्यावरती आपण झाकण लावून आहे 1-5 मिनिटं आपण पाप्यावरती ठेवूया म्हणजे चांगलंसं भेंडी मऊ होईल. बघा आता 5 मिनिटं झालेली आहेत. आता आपण झाकण काढून बघूया. बघू शकताय मस्त आहे ना भाजीचा सुगंध तर येतोय आणि चांगलंच आहे ना भाजी तर शिजलेली आहे. पूर्ण असं मऊ पण झालेलं आहे सगळं भेंडी. बघू शकताय दिसायला पण एवढं छान दिसतंय. खायला तर मस्तच लागणार आहे. आणि तुम्ही पण आहे ना ह्या पद्धतीने एकदा करून बघा तुम्हाला पण नक्कीच आवडेल. हे बघा मस्त आपलं आहे ना चटपटीत हे भेंडीची भाजी तर तयार झालेली आहे. तर आता आपण खाली काढून घेऊयात. आपल्याला त्याबरोबर खाण्यासाठी ना भाकरीसुद्धा करून घ्यायचं आहे. हे बघा आता आपण आहे ना इकडे काटवटमध्ये आहे ना ज्वारीचं पीठ घेतलेले आहे. तर आता आपण पीठ मळून घेऊया. थोडं थोडं पाणी घालून आपल्याला चांगलंच आहे ना भाकरीसाठी हे पीठ मळून घ्यायचं आहे. थोडं थोडंच पाणी घालायचं एकदम पाणी नाही घालायचं म्हणजे पातळ होऊ शकते पीठ. एकदम पाणी घालायचं नाही म्हणजे पातळ होऊ शकते पीठ. त्यामुळे आपल्याला थोडं थोडं पाणी घालून आहे ना चांगलंच आपल्याला ते पीठ मळून घ्यायचं. आता हे बघू शकताय आपण चांगलंच आहे ना आता पीठ मळून घेतलेले आहे. तर आता आपण यातला गोळा घेऊया आणि पीठ आपण आहे ना बाजूला ठेवूया. आपल्याला भाकरी पातळ पाहिजे का जाड पाहिजे त्यानुसार तुम्ही गोळा धरू शकताय. तर मीडियम धरलेले आहे आणि थोडंसं आपण पीठ घालून चांगलंच आपल्याला आता भाकरी थापून घेऊया. एकसारखंच आहे ना सगळीकडे भाकरी व्हायला पाहिजे आणि गोलाकार पण व्हायला पाहिजे. आपण पीठ चांगलंसं मळून घेतलं ना भाकरी चिरत नाही काय नाही चांगलंसं थापायला पण येतं भाकरी. हे बघा आता आपण या पद्धतीने ना भाकरी थापून घेतलेल्या आहेत. आणि इकडं आता तवा सुद्धा गरम झालेलेच आहे. पण भाकरी आहे ना तव्यामध्ये घालूया आणि याला आपण थोडंसं पाणी लावून घेऊया. सगळीकडे आपल्याला आहे ना पाणी लावून घ्यायचं. नंतर आपल्याला ते पलटी करून घ्यायचं. लगेच पण पलटी करून घ्यायचं नाही. 1 अर्धा मिनिटासाठी तर आपल्याला सोडायचं आहे मगच आपल्याला ते पलटी करून घ्यायचं. बघा आता आपण हे पलटी करून घेऊया. पलटी करून घेतलेले आहे. भाकरी भाजली का बघूया. बघू शकता सगळी बाजूने ना भाकरी चांगलंसं भाजलेली आहे. तर आता आपण हे पलटी करून घेऊया आणि चांगलंसं आपल्याला भाकरी ना भाजून घ्यायचं आहे सगळी बाजूनं. बघा आता आपण भाकरी आहे ना चांगलंसं आपण भाजून घेऊया. बघू शकता पूर्ण कडेपर्यंत आहे ना चांगलंसं भाकरी फुगलेली आहे. असं आपण भाकरी करून घेतलं ना मऊसूत पण होते जास्त वेळ मऊ राहते आणि खायला पण चांगलं लागतं. त्यामुळे आहे ना आपण चांगलंसं भाकरी भाजून घ्यायचं. बघू शकता टम्म असं भाकरी फुगलेली आहे आणि सगळ्या बाजूनं सुद्धा आहे ना चांगलंसं भाकरी भाजलेली आहे. तर आता आपण हे भाकरी आहे ना काढून घेऊयात आणि दुसरं भाकरी आपण तव्यामध्ये घालूया. याला सुद्धा आपल्याला पाणी लावून घ्यायचं सगळीकडे. ह्याच पद्धतीने ना आपल्याला सगळं भाकरी करून घ्यायचं. आपण ताट घेतलेले आहे. एका वाटीमध्ये दही पण घेतलेले आहे. तर हे भाजी घेऊया. मस्त आहे ना सुकी भाजी तयार झालेली आहे. असं या पद्धतीने भाजी केलं ना सगळेजण आवडीनं खातील. मस्त लागते भाजी आणि डब्याला तर एक नंबरच. इकडे आपण भाकरी पण घेऊयात. मस्त गरमागरम भाकरी आणि भाजी आणि त्याबरोबर दही आहे. आता मस्त आहे ना भेंडीची सुकी भाजी पण तयार झालेली आहे. दही आणि गरमागरम भाकरी सुद्धा आपण तयार करून घेतलेली आहे. तुम्ही पण आहे ना ह्या पद्धतीने एकदा करून बघा तुम्हाला पण नक्कीच आवडेल.
तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर आम्हाला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.